नमस्कार. आपण ऐकतोय श्री नवनाथ भक्तिसार. श्री गणेशाय नमः. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. बृहस्पते, तुम्ही आमचे गुरु. आम्हाला तुम्ही सर्व विद्या दिली, पण चरपटीनाथ नावाचा जो अल्पवयाचा यती इथे आला होता, त्याला वाताकर्षण विद्या येते, ती काही आम्हाला येत नाही. त्यामुळेच त्याने नंदनवनात सर्व देवांसकट मला निश्चेष्ट केलेलं आहे. देवसभेत इंद्र देवगुरूला सांगत होता. चरपटीची सर्व कथा त्याने सांगितली आणि काहीही करून वाताकर्षण विद्या देवांना आलीच पाहिजे, नाहीतर उद्या इंद्रपदही हातचं जायचं अशी भीतीही व्यक्त केली. नाथबंदी लोकांचे शिष्य बनून रानोमाळ भटकत राहायचं. त्यांनी कसेही हाल केले तरी ते सोसावे, भीक मागून ती विद्या शिकावी, हे काही देवांना शोभणारं नाही आहे. कचाला शुक्राचार्याकडे पाठवलं तेव्हा किती अडचणी आल्या त्या आठवा. तेव्हा देवांच्याकडे कमीपणा न येता वाताकर्षण विद्या कशी मिळवावी, तुम्ही काहीतरी उपाय सांगा. इंद्र काकुळतीने म्हणाला. बृहस्पती म्हणाला, एक युक्ती सांगतो. तुम्ही सर्वांनी सोमयाग करण्याचा घाट घाला. त्यासाठी सर्वश्रेष्ठ देवांच्याबरोबर नवनाथांना पण बोलवा. त्यांचा मोठा सन्मान करा, त्यांची स्तुती करा आणि ते प्रसन्न झाले की त्यांच्याजवळून प्रेमाने गोड बोलून ही विद्या मिळवा. मच्छिंद्रांना प्रथम बोलवावं. इंद्र म्हणाला. सर्व देवांनी माना डोलवल्या, पण त्यांना बोलवण्यासाठी कुणाला पाठवावं, कोणाचं बोलावणं त्यांना मान्य होईल. इंद्रांनी पुन्हा विचारलं. उपरीचर वसू, तो मच्छिंद्राचा पिता आहे. बृहस्पती म्हणाला. त्याचा भेद सर्वांनाच पसंत पडला. इंद्राने उपरीचर वसूला बोलवलं. मच्छिंद्राला आणि सर्व नाथगुरूंना सोमयागासाठी स्वर्गात बोलवण्यास सांगितलं. अमरपुरीत सोमयागाची तयारी जोरात सुरू झाली. उपरीचर वसूने बद्रिकाश्रमात जाऊन मच्छिंद्राला बोलावणं केलं. त्यावेळी तिथे गोरक्ष, कानिफ, गोपीचंद, जालंधर, अडवंग, धर्मनाथ इत्यादी नाथ होते. त्या सर्वांना बोलावणं केलं. त्यांना फार आनंद झाला. इंद्राने साह्य मागितलं आहे असं सांगून वसूने त्यांचा मान ठेवला. त्यानंतर विमानात बसून नाथमंडळी हेलापट्टणला गेली. मैनावतीला त्यांनी बरोबर घेतलं. पुढे वडवाल गावात जाऊन वटसिद्ध नागनाथाला बरोबर घेतलं. भर्तरी, रेवण, चरपटी यांनाही बरोबर घेतलं. 84 सिद्ध संगे घेतले आणि विमान अमरापुरीत आलं. इंद्राने त्याचं स्वागत केलं. मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यावरून सिंहल द्वीपात सोमयाग करायचं ठरलं. तिथे किलोतला होती, मीननाथ होता, तेही सर्वांना भेटले. यज्ञ सुरू झाला. नाथ आहुती देत होते. इंद्र यज्ञाला बसला होता. एकीकडे मच्छिंद्राने अपत्य वात्सल्यामुळे वेळात वेळ काढून मीननाथाला अस्त्रविद्या शिकवण्यास सुरुवात केली. ते पाहून बृहस्पतीने एकांतातच इंद्राला सांगितलं, उपरीचर वसूला यजमान कर, तू मोकळा राहा. इंद्रांनी तसं केलं. उपरीचर वसू यजमान झाला. फावल्या वेळात मीननाथाला मच्छिंद्र अस्त्र शिकवत होता. तेव्हा मोराचं रूप घेऊन इंद्राने वाताकर्षण मंत्राचा प्रयोग तेवढा नीट ऐकून घेतला. बृहस्पतीची युक्ती सफल झाली. इंद्राच्या बोलण्यातून नंतर ही गोष्ट नाथांना समजली. तेव्हा देवांना हे वाताकर्षण मंत्र उपयोगी होणारच नाहीत असा शाप त्यांनी दिला. आता काय करावं? एवढे श्रम करून विद्या मिळवली, ती गेली फुकट. देवांनी उशाप मागितला. तेव्हा त्यांनी उशाप दिला की जर नाथपंथी लोकांना कोणीही देव त्रास देणार नाही तरच ही विद्या सफळ होईल. तेव्हापासून नाथपंथांवर देवांची कृपा आहे. त्यांना दैवी त्रास कधीच होत नाही. आता सोमयाग झाला होता. मच्छिंद्रनाथांसह सर्व यती पृथ्वीवरील तीर्थ पाहत हिंडले. किलोतलेचा निरोप घेताना मच्छिंद्राचं मन भरून आलं होतं. इंद्राने पृथ्वीवरील सह्य पर्वत तप करण्यास निवडला. तिथे त्यांनी 12 वर्ष अनुष्ठान केलं. मणिकर्णिकेचं पाणी त्यांनी कमंडलूत आणलं होतं. ते तिथे शिखरावरून तो सोडित होता आणि त्याचीच इंद्रायणी नदी झाली. पुढे इंद्र स्वस्थानी गेला. नाथांनी त्यानंतर भूलोकी अनेक वर्ष तीर्थाटन केलं. त्यानंतर शके 1710पर्यंत त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे गुप्तस्थानी समाध्याही घेतल्या. कानिफाने आणि मच्छिंद्राने गर्भगिरीत निवास केला. जालंधर जानपीर या नावाने राहिला. गणहिनीनाथ गैबीपीर म्हणून राहिला. वडवाल इथे नागनाथ, माणदेशात विटेगावी रेवणनाथ असे राहिले. चरपटी, अडभंगी आणि चौरंगीनाथ
गुप्तपणे संचार करीत राहिले. भर्तरी पाताळात गेला, मीननाथ स्वर्गात गेला, गोरक्ष गिरनार पर्वतावर दत्ताश्रमात राहिला, गोपीचंद, धर्मनाथ, मैनावती वैकुंठात गेले. त्या सर्वांचे शिष्य 84 सिद्ध झाले. अशी ही नवनाथांची आणि त्यांच्या शिष्यांची अद्भुत कथा संपूर्ण झालेली आहे. या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाच्या पठणाने इच्छित फळं मिळतील, धनप्राप्ती होईल, नित्य पठणाने मोक्षमार्गावर साधक आरूढ होईल. इति श्री नवनाथ भक्ती कथासार अध्याय 40 संपूर्ण आणि आपला श्री नवनाथ कथासार ग्रंथही संपूर्ण होत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.